नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोने आता सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। वेद संपन्न होय ठाई परिकृपण ऐसा आन नाही। जे कानी लागला तिही वर्णाच्याची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। गीता शास्त्राचा उपसंहार परमात्म्याने 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये केलेला आहे। अर्जुना, सर्व प्रकारच्या धर्म अधर्माचं कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान, त्या अज्ञानाचा परित्याग करून एकमेव द्वितीय ब्रह्म त्यामच तुम्हाला शरण ये। असा जर तुम्हाला शरण आला तर मी तुला सर्व प्रकारच्या पापापासून उपलक्षणाने पुण्यापासून सुद्धा मी तुला मुक्त करील। कोणत्याही प्रकारचा तू शोक करू नको, असा गीताशास्त्राचा उपसंहार परमात्म्याने केला। आणि आपल्या हृदयामध्ये असणारं जे ज्ञान शक्तिपाताच्या द्वारे अर्जुनाच्या हृदयामध्ये संक्रमित करावं, याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं। आलिंगनाच्या द्वारे हृदयाहृदय एक झाले। ये हृदयचे ते हृदय घातले। द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना। भगवंताने द्वैत तसंच ठेवलं, पण स्वरूप मात्र अर्जुनाला प्राप्त झालं। कारण का? व्यवहाराकरता बाधित रूपाने का होईना द्वैत राहत असतं। काल आपण उदाहरण पाहिलं होतं की जरी सुद्धा धनुष्यातून बाण निघाला, जोपर्यंत त्यामध्ये वेग असेल, लक्षाचं भेदन जरी झालं तरी पण बाणामध्ये जर बळ असेल, गतीचं सामर्थ्य असेल, तर जोपर्यंत गती आहे तोपर्यंत बाण काही थांबत नाही। किंवा एखाद्या कुंभाराने मातीच्या गोळ्यापासून एखादा घट तयार केला, घटाचा पूर्ण आकार तयार झाला की तो धागा लावून ते मातीचा गोळा कापून घट बाहेर काढतो। पण चाकाला दिलेली गती जोपर्यंत आहे तोपर्यंत चाक फिरतच राहतं। किंवा सूर्य अस्ताला गेला तर काही काळापर्यंत सूर्याच्या प्रभावाचा आकाशामध्ये लालिमेचा रंग आपल्याला दिसत असतो। किंवा पाणी वाहून गेलं तर जमिनीमध्ये ओलावाच राहतो। या सगळ्या दृष्टांताचा भाव असा आहे की जरी परमात्मा साक्षात्कार झाला तरी पण देहाला प्रारब्धाची गती प्राप्त झाली असल्यामुळे जोपर्यंत प्रारब्ध अवशिष्ट आहे तोपर्यंत देहही राहतो, तोपर्यंत जगतही प्रतीतीला येतं, तोपर्यंत द्वैतही येतं। फरक काय आहे? साक्षात्काराच्या अगोदर जो सत्यत्वाने द्वैत प्रपंच भासत होता, तोच प्रपंच आता त्याला मिथ्या रूपाने प्रतीतीला येतो। आणि म्हणून महात्म्याला जगताविषयी आकर्षण राहत नाही। ज्ञानोबारायची आपण ओवी पाहिली होती एकदा, मनोने अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही। आस्तिक्य म्हणजे काय? सत्यत्व बुद्धी। म्हणून ज्ञानामध्ये फार काही बदल होत नाही। अंतकरणाच्या वृत्तीतला बदल हा ब्रह्मज्ञानाला अपेक्षित आहे। गुरुवर्य बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही आहे। परमार्थ हा विचाराचा आहे। ज्यामध्ये विचार परिवर्तन, वृत्तीत बदल, आचरणामध्ये बदल होत असेल तर तो परमार्थ अंगी बांधला असं त्याचं लक्षण आहे। म्हणून द्वैत न मोडिता, द्वैत कोणत्याही प्रकारचं मोडलेलं नाही। पण भगवंताने अर्जुनाला मात्र आपल्यासारखं केलं। जो अर्जुन आहे तोच परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो। अर्जुन म्हणजे ऋजू स्वभावाचा, ज्याच्या वाणीत, मनात आणि कर्मात एकच आहे, त्याला ऋजू किंवा सरळ स्वभाव असं म्हणतात। जोपर्यंत मनामध्ये सरळ स्वभाव येत नाही तोपर्यंत परमार्थाचं समाधान मिळत नाही। मनात अनेक प्रकारच्या गाठी असतील, अनेक प्रकारच्या विकारांचं साम्राज्य असेल, तर समाधान मात्र येणार नाही। ज्ञानोबारांची आणखीन तशी एक ओवी बघा। ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले। मग तो भोगी सुख आपुले आपणची। हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे बरं।
फार महत्त्वाचा आहे. मग तो सुखभोगी आपुले आपणची, आपलाच आनंद तो केव्हा भोगतो, जर त्याच्या जीवनातले राग द्वेष परिपूर्ण रीतीने निमाले तर ब्रह्मस्वरूपाचं साम्राज्य त्याला प्राप्त होतं. म्हणून विकार जाणं फार महत्त्वाचं आहे. सत्यत्व बुद्धी जाणं महत्त्वाचं. भगवंताने द्वैत तसंच ठेवलं, पण अर्जुनाला बोध रूपाने मात्र स्वरूप प्राप्ती करून दिली आहे. न अशी अलिंगन कृपा झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, वेदाचं मूळ सूत्र, सर्व जगाला अधिकार ज्याचा आहे, असं एकमेव गीताशास्त्र अर्जुनाकरता भगवंतांनी प्रगट केलं. तुम्ही असं म्हणाल की गीताला मूळ कारण वेदाला मूळ कारण गीता कशी आहे, तर त्याची कारणं ज्ञानोबांनी 2 सांगितली. ज्या परमात्म्याच्या श्वासापासून भगवद्गीता निर्माण झाली, त्याच परमात्म्याच्या स्वमुखतः गीताशास्त्र प्रगट झालं, हा एक कारण. दुसरं कारण, ज्याचा विस्तार ज्या ठिकाणी लपतो, जे स्वरूपाने नष्ट होत नाही, त्याला व्यवहारामध्ये बीज असं म्हटलं जातं. वेदाचा विस्तार गीतेमध्ये लपलेला आहे आणि जे बीज असतं ते आकाराने लहान असतं. 700 श्लोकाचं हे गीताशास्त्र आहे आणि जवळपास 1,00,000 श्लोकसंख्या असणारा वेद आहे. वेद गीतेमध्ये कुठं कुठं लपलेला आहे, त्या सगळ्यांचा विस्तार आपण कालपर्यंत पाहिला. वेदामध्ये कर्मकांड, कांड म्हणजेच विभाग, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असे 3 विभाग आलेले आहे. गीतेच्या 18 अध्यायापैकी पहिला अध्याय तर गीताशास्त्राच्या प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मानात्म विवेचन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मकांड आलं. चौथ्या अध्यायापासून तर 11व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड किंवा ज्याला देवताकांड असं म्हणतात ते आलेलं आहे. 12व्या अध्यायापासून तर 15व्या अध्यायाचा शेवट होईपर्यंत जी काही लक्षणं प्रतिपादन केली, त्या लक्षणातून ज्ञानाची वाढ होते. म्हणून 15व्या अध्यायापर्यंत आलेलं जे आहे ते ज्ञानकांड, जे 15व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीताशास्त्र समाप्त झालं आहे. म्हणून 15व्या अध्यायाचा अंतिम श्लोक काय आहे, इति गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. जो या शास्त्राला जाणतो तो कृतकृत्य होऊन जातो. संपूर्ण गीताशास्त्र 15व्या अध्यायापर्यंत झालेलं आहे. आणि मग 16वा अध्याय, ज्या मोक्ष प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतो त्याचं साधन आहे ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञानासोबत वैर करणारा, प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा वर्ग आहे तो 16व्या अध्यायामध्ये सांगितला. 17व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायातला वैरी कसा जिंकून घ्यावा याकरता शास्त्राचा असणारा, समर्थ असणारा सोबती कसा घ्यावा तोही सांगितला. आणि या प्रकारे पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जो काही तात्पर्याचा विस्तार आहे तो सगळा विस्तार एकाच अध्यायामध्ये आला. म्हणून कलशाध्याय 18वा अध्याय किंवा एकाध्यायी गीता असं म्हणून या अध्यायाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात 56 क्रमांकाच्या ओळीमध्ये, एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू हा अवतारी आगळा वेदू मूर्त जाण. या प्रकारे सकळ ज्ञानाचा सागर भगवद्गीता नावाचा प्रबंध म्हणजे ग्रंथ हा वेदच आहे. पण कसा, अगोदरच्या वेदापेक्षा हा आगळा आहे, मूर्तिमंत प्रगट झालेला वेद आहे. पण आगळेपणा, वेगळेपणा, ज्यालाच अपूर्वता असं म्हणतात, किंवा पहिल्यापेक्षा काहीतरी विलक्षण असणं. सगळ्यांचीच काही कॉपी करायची नसते, आपलं काहीतरी पाहिजे की नाही, म्हणजे आगळं वेगळं काहीतरी आहे की नाही. भगवद्गीतेमध्ये आगळेपणा काय आहे, ज्ञानोबा म्हणतात भगवद्गीतेमध्ये वेदापेक्षा एक आगळी कथा आहे. कोणती, औदार्ये. हा उदारतेनं आगळा वेगळा वेद आहे म्हणजेच भगवद्गीता. याचा अर्थ काय झाला, जर भगवद्गीतेकडे औदार्य आगळं असेल, वेगळं असेल, तर वेदाकडे तेवढं औदार्य नसेल, आहेच की नाही. मग हा प्रश्न निर्माण झाला असेल तर ज्ञानोबा त्याचा विस्तार करता आता या सगळ्या भूमिकेचा किंवा या सगळ्या ओव्यांच्या तात्पर्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. बरं,
जेव्हा मोठ्या माणसाकडून एखादी उणीव राहते तेव्हा मोठी माणसं ती उणीव भरून काढतात. उणीव भरून काढली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, पण उणीव झाली याकडे मात्र जास्त लक्ष जातं. ज्ञानोबाराय ती उणीव भरून काढतात बघा. म्हणजे किती मातृहृदय अंतःकरण आहे ज्ञानोबारायांचं ते आपल्याला आता सगळ्या वयामधून दिसेल. जर भगवद्गीता हा मूर्तिमंत आगळा वेगळा अवदार्याने संपन्न वेदच आहे, तर अगोदरचा जो वेद आहे त्या वेदापेक्षा अवदार्याने संपन्न वेदामध्ये काही वेगळीकता दाखवा बरं माऊली. ज्ञानोबाराय पुढे दाखवतात. 57 क्रमांकाची ओवी आहे. वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याची. आता याचं स्पष्टीकरण करत असताना कदाचित एखादा शब्द माझ्याकडूनही मागे पुढे होईल, पण तात्पर्य मात्र लक्षात घ्या. वेद, संपूर्ण भारतीय संस्कृती ही आपली वेदावर टिकलेली आहे. वेद प्रामाण्य फार महत्त्वाचं आहे. वेदाचं रक्षण जर आपण पाहिलं ना तर अगदी आ सेतू हिमाचल, सेतू म्हणजे रामेश्वरम आणि हिमाचल म्हणजे अगदी जम्मू काश्मीरपर्यंत. हा वेदाखिलो धर्ममूलम. वेद हा सगळ्या धर्माचं मूळ कारण आहे. आणि जर आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाहिलं तर संपूर्ण भारतशास्त्रामध्ये वेदाचं अध्ययनामध्ये तुम्हाला पाठभेद कधीच दिसणार नाही, कधीच नाही. एक शब्दाचा ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनुदात्त हे जे काही स्वराचे प्रकार आहे की नाही याच्यामध्ये थोडासाही भेद नाही. म्हणून वेदाची परंपरा जशास तशी जतन सगळ्या भारतामध्ये केली आहे. आणि याकरता ब्रह्मवृंदांना मानलं पाहिजे की त्यांनी ज्ञानाची ही परंपरा अव्याहत जतन करून ठेवली. वेद हा सगळ्या जगताच्या ज्ञानाचं मुख्य कारण आहे बघा. मी अशी एक कथा ऐकली की एक विदेशी व्यक्ती आपल्या भारतामध्ये आला. आक्रांताच होता तो, म्हणजे आक्रमण करणारा. त्याने जाताना विचारलं आपल्या गुरुला की मी भारतात चाललो आहे, तुमच्यासाठी काय आणू. ते म्हणले तुला शक्य तर काही होणार नाही, पण जर आणता आलं तर माझ्याकरता वेद घेऊन ये. तो आला, त्याने आक्रमण केलं. ज्या राज्यात आक्रमण केलं त्या राज्यातल्या लोकांना विचारलं मी सगळ्यांना मुक्त करतो, फक्त मला वेद पाहिजे आहे. गावातले लोक म्हणे वेदाचं अध्ययन करणारा एक ब्राह्मण आमच्या गावात आहे, त्याच्याकडे तुम्ही जा. आता अनधिकार्याला वेद द्यायचा नसतो, कारण त्याचा वापर तो गैरवापर करू शकतो. जसं की भगवंताने त्या भस्मासुराला वरदान दिलं तर एके दिवशी भस्मासूर म्हणला मी आता तुमचंच भस्म करणार. म्हणजे अनधिकार्याच्या हातात जर गेलं तर त्याचा गैरवापर किंवा जगाता करता हानी होऊ शकते. म्हणून तो वेदाध्ययन किंवा वेद घेण्याकरता आला. त्या ब्राह्मण व्यक्तीने सांगितलं तुम्ही आता संध्याकाळी आलात, उद्या सकाळी या स्नान करून, कारण स्नानाशिवाय काही वेदाचं ज्ञान देता येत नाही. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं परकींच्या हातामध्ये जर वेद गेला तर याचं पावित्र्य राहणार नाही. म्हणून रात्रभरामध्ये आपल्या मुलाला जवळ बसवलं. जुन्या काळातली काही पद्धती असेल, वेदाच्या पानाचं श्लोक सगळे त्याला सांगायचे, पण तो मुलगा एक पाठी होता. म्हणजे एकदा ऐकलं की पाठ, वाचलं की पाठ. मग एक एक रात्रभरामध्ये सगळा वेद कंठस्थ केला त्या मुलाने. एक पानाची संहिता दिली की ते पान अग्नीला समर्पण करायचं, कारण अग्नी परमात्माचा हे ज्ञान अग्नीला अर्पण, म्हणजे अग्नीनेच रक्षण करावं परकीयाच्या हातामध्ये गेल्यापेक्षा. असं करता करता सकाळ झाली. आणि तो जेव्हा परकीय आक्रांत आला म्हणे वेद कुठं आहे, वेद भस्म केला म्हणे. तुम्हाला मारलं तरी चालेल पण वेदाचं ज्ञान मात्र मिळणार नाही. पण मुलाच्या रूपाने वेद मात्र जिवंत राहिला. याला काय म्हणतात, जे वेदाची वज्रांगी, वेदाचं अध्ययन ब्रह्मवृंदाने जतन करून ठेवलं. म्हणून वेद फार महत्त्वाचा आहे. सगळी संस्कृती आपली वेदावरच आधारित आहे, पण आपल्या भारतीय लोकांना एक ग्रहण लागलेलं आहे. ज्या वेदावर आपली संस्कृती अवलंबून आहे, विदेशी लोकांनी त्या वेदावर आक्षेप घेतली, त्याचा इतिहास तयार केला आणि आपल्या लोकांनी तोच प्रमाणित मानून प्रामाण्य म्हणून शाळेमध्ये स्वीकारला. परिणाम असा झाला वेदाचं ज्ञान नाही. जगातला कोणताही तुम्ही धर्म बघा, त्या प्रत्येक धर्माला धर्मग्रंथ आहे आणि त्यातला कोणताही व्यक्ती
आपापल्या धर्मग्रंथाला नाव ठेवत नाही, फक्त हिंदूतले काही अतिशहाणे सोडून. ते मात्र वेदामध्ये दोष काढणार, पुराणाला थोतांड असं म्हणणार, पुराणाचा आम्हाला काही सांगू नका, संत वाङ्मयावर त्यांचा विश्वास नाही. आणि परिणाम मनुष्य देहाला आले ते, भारतात जरी जन्म झाला समाधान कुठे आहे? जसे ते आले तसेच जाणार आहे, उलट जास्त हानी त्यांची होणार आहे. म्हणून सगळे विदेशात आपण पाहिलं तर त्या लोकांना गौरव आहे आपल्या संस्कृतीचा. तुम्ही बघा ना, तिकडे संस्कृतीचं किती उच्च रूपाने पालन होत आहे आणि त्यांचे उष्टे पत्रावळ्या आपले लोक गोळा करतात. म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजतात, काही समाधान नाही. वेदावर सगळी संस्कृती अवलंबून आहे. वेदासारखं ज्ञान जगात कुठं नाही. ज्ञानोबा म्हणतात, पहा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. किंवा ज्ञानोबारांनी वेदाच्या बाबतीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये ओवी वापरली बघा. ज्ञानोबा म्हणतात, उपरी दशोपनिषदे, दुसरा पाठ आहे, उपरी वेदोपनिषदे, जे उदार ज्ञान मकरंदे, ज्ञानाच्या मकरंदाने जे उदार आहेत. दोन अर्थ होतात उदार शब्दाचे. एक, देण्याच्या बाबतीमध्ये संपन्नता, ती आहे उदारता, आणि उदारता म्हणजे उत्कृष्टता. वेदासारखं ज्ञान जगात कुठं नाही ना. ज्ञानाने उत्कृष्ट आहे आणि देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा उदार आहे. पण वेदाने मात्र देत असताना अधिकार पाहिला. तो ज्ञानोबा पुढे सांगतात, वेद संपन्न होय ठाई. संपन्न म्हणजे समर्थ. वेद ज्ञानाने संपन्न समर्थ आहे, परंतु परिशब्द आला की मागच्या वाक्याचं महत्त्व कमी होतं. मी कीर्तनाला आलो असतो पण म्हणजे बहुतेक टाळणार आहे, मागच्या वाक्याला महत्त्व राहत नाही. वेद संपन्न आहे आपल्या ठिकाणी, बरं, ठाई म्हणजे आपल्या ठिकाणी, परंतु कृपण ऐसा अन नाही. पण वेदासारखं अनुदार, देण्याच्या बाबतीमध्ये हात राखणारा असा कृपण दुसरा कोणी नाही. काही माणसं श्रीमंत असतात पण कंजूस असतात, आणि गुरुवर्य राऊत बाबा म्हणतात, बहुधा श्रीमंत माणसं कंजूस असतात. कंजूस असतात म्हणूनच ते श्रीमंत होतात. कृपण ऐसा आन नाही, दुसरा त्याच्यासारखा कंजूस नाही. का बरं? जे नामकारण काणी लागला तीही वर्णाच्याची. आपली संस्कृती वर्ण आश्रम यावर अवलंबून आहे बघा. जोपर्यंत भारतामध्ये वर्ण आणि आश्रम पद्धती होती ना, तोपर्यंत भारताचा किती विकास होता. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र म्हणजे हलका नाही बरं, सेवा पुरविणारा तो शूद्र वर्ग आहे. व्यापार, शेती, गोरक्षण करणारा वैश्य वर्ग आहे. देशाचं रक्षण करणारा आणि राज्याचं परिपालन करणारा क्षत्रिय वर्ग आहे. आणि सगळ्यांना ज्ञानदान देणारा अध्यापक वर्ग ब्रह्मवृंद आहे. या सगळ्यावर ही संस्कृती अवलंबून होती. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हा आश्रम व्यवस्थेचा भाग आहे. प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिली योग्यतेनुसार. समाज चांगल्या प्रकारे चालायचा. आताची शासन पद्धती अशी आहे, ज्याची योग्यता नाही त्याला मोठी मोठी कामं दिली जातात, आणि ज्याची योग्यता आहे त्याला मात्र चांगले मार्क असूनही फक्त आरक्षणामुळे मागं राहावं लागतं. म्हणजे योग्यता आहे त्याच्याकडे, पण योग्यता असतानाही त्याला पदापर्यंत जाऊ दिलं जात नाही. परिणाम काय आहे? जुन्या काळात तसं नसायचं. योग्यता सिद्ध करा म्हणजे पद मिळायचं. आता योग्यता सिद्ध केली तरी पद मिळत नाही, आणि त्यामुळे समाजाची प्रगती नाही, देशाच्या प्रगतीला प्रतिबंध आहे. आणि कर्मामध्ये औदासीन्य असल्यामुळे भ्रष्टाचार आहे. धनालाच मुख्य मानलं जातं, कर्माला मुख्य मानलं जात नाही. परिणाम हा आहे. म्हणून वेद असेल, पुराण असेल, संत वाङ्मय असेल, जोपर्यंत यांच्या विधानानुसार संस्कृती किंवा समाज चालत नाही तोपर्यंत प्रगती प्राप्त करून घेऊ शकत नाही. ते प्रमाण वेगळं आहे. म्हणून इथं सगळं वेदाला प्रामाण्य आहे. वेद संपन्न होय ठाई, परिकृपणाईसा आन नाही. वैदिक काळातल्या आपल्या संस्कृतीचा विकास बघा तुम्ही. मी कधी तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल, हस्तिनापूर म्हणजे हल्लीच्या काळातलं दिल्ली शहर. दिल्ली शहराच्या जवळ 15 किलोमीटरवर एक खांब आहे म्हणतात धातूचा. मी नाही पाहिला अजून, पण आहे. तर तो उघडाच आहे.
ऊन पाऊस वारा लागतो, कितीतरी 2000 वर्ष होऊन गेले, पण त्याच्यावर अजूनही कलंक लागला नाही. म्हणजे वेद काळातलं आपलं धातुशास्त्र इतकं विकसित होतं. आता आपण सोनं जरी घेतलं, सांगता येत नाही स्वयंभर नंबरी म्हणून. काय धातूची म्हणजे धातुशास्त्र किती प्रगत असेल आपलं वैदिक काळामध्ये, सगळं प्रगत होतं. फक्त आपण अनास्था ठेवल्यामुळे भारतीयांची अधोगती आहे. जे कानी लागला तिही वर्णाच्याची, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्याच कानाला फक्त वेद लागला. म्हणजे काय, या तिघा जणांनी श्रवण करायचं, बाकीच्यांनी श्रवण करायचं नाही. पण बारकाई नाही का बरं. मग तिघा जणांनी श्रवण केलं वेदाचं, त्यांना वेदातलं ज्ञान मिळालं. पण चौथा शूद्र वर्ग आहे, त्याला काय संगती, जर त्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याने वेद नाही ऐकायचा. मग ज्यांना वेद कळतो त्या महापुरुषांनी पुराण रचना करायची, त्याने आपण स्वतः नवीन शास्त्र तयार करायचं आणि तेच ज्ञान फक्त वेदाच्या भाषेत नाही तर पुराणांच्या भाषेमध्ये शूद्र वर्गाला किंवा इतर वर्गाला सांगायचं. ज्ञानामध्ये काही भेद नाही आहे, फक्त वेदाचे मंत्र ऐकण्यामध्ये. कारण का, शूद्र वर्गाला आहार शुद्धी पाळता येत नाही, त्यामुळे त्याचे अंतःकरणाची शुद्धी नसते, बुद्धीची शुद्धता नसते. आणि जर हे नसेल तर मग ज्ञान यथार्थ रूपाने ग्रहण केलं जात नाही, त्याला शुद्धता लागते. म्हणून वेदाने त्यांना फार प्रतारणा केली असा अर्थ नाही घ्यायचा. शुद्धते, नाहीतर मग वेदामध्ये अशी, उपनिषदामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहे. समजा गार्गी नावाचं एक उदाहरण आहे. स्त्री आहे पण ब्रह्मसभेमध्ये चर्चा करण्याचा अधिकार आहे. किंवा आपल्या संत वाङ्मयामध्ये आईसाहेब मुक्ताई आहे, संत जनाबाई आहे, संत सखुबाई आहेत. या सगळ्यांना अधिकार आहे की नाही. त्यांचे अभंग वाचले तर वेदातलंच ज्ञान त्यांच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. म्हणून स्त्री असेल, शूद्र असेल, यांची प्रतारणा केलेली नाही आहे. इतिहासामध्ये आपण वारंवार कानावर पडल्यामुळे आपल्याला असं वाटतं खरंच राव फारच मोठा भेद झाला का काय. उलट आता जेवढा भेद आहे तेवढा त्या काळात नव्हता. आता बघा ना तुम्ही, सरकारी अधिकारी असेल तर क्लास 1 अधिकारी वेगळा, सेकंड क्लास वेगळा, सगळ्यांचे पगार वेगळे. शिक्षक जरी एक असेल तर राज्यातला शिक्षक त्याचा पगार वेगळा आणि केंद्रातला शिक्षक त्याचा पगार. मग किती भेद आहे. म्हणजे भेद यांच्यात आहे आणि ते भेद आपल्यात सांगतात का, त्यांच्यात आहे म्हणूनच त्यांना दिसतो की नाही. नाही तर सेट नेट परीक्षा प्राप्त झालेला शिक्षक एकच आहे की नाही, शिकवण्याचं काम एकच आहे, पण पगार त्याच्यामध्ये मात्र फरक आहे की नाही. मग भेद इथं आहे असा त्याचा अर्थ होतो. जे कानी लागला तीही वर्णाच्याची, तिघाच्याच वर्णाच्या कानाला तो लागला. कोण, वेद. एरा म्हणजे इतर. कोण इतर, 3 वर्णांपेक्षा इतर. मग शूद्र असेल, स्त्री असेल, चांडाल असेल, आणखीन कोणी असेल. एरा भव व्यथा ठेलिया, भव म्हणजे संसार, संसाराची व्यथा त्यांच्या अंगावर ठेवलेलीच आहे. स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसर मांडुनिया राहिला आहे. अनवसर म्हणजे वर्ज, अनवसर म्हणजे संधीचा अभाव किंवा अधिकाराचा अभाव. इतर प्राणी मात्राला संसाराची पीडा तशीच राहिलेली आहे. स्त्री असेल, शूद्र असेल किंवा चांडाल असेल, या सर्वांच्या करता जे प्राणीवर्ग असेल की नाही, जिवंत राहतात म्हणून प्राणी, ज्यांच्यामध्ये प्राण आहे त्यांच्याकरता वेदाच्या बाबतीमध्ये अनवसर मांडुनिया राहिला. वेद हा वर्ज होऊन राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडे मंत्र ग्रहण करायचं नाही किंवा तुम्हाला अनवसर संधीचा अभाव आहे असा म्हणून राहिला. पण वेदाच्या लक्षात आलं, अरे आपल्याकडे संपन्नता आहे, आपण आपलं औदार्य तिघांनाच प्रदान केलं, बाकीच्यांना मोक्षाची तळमळ आहे आणि मोक्ष ज्ञानाशिवाय तर मिळत नाही. मग आपण काय करावं, यांना कर्म सांगावं, उपासना सांगावी, ज्ञानकांडाचं प्रतिपादन करावं आणि मग त्या वेदाचा असणारा तो मनातला भाव शल्य वेदाने दुरुस्त केलं. कसं, ज्ञानोबाराय पुढे सांगतात, हे पाहण्याकरता ज्ञानोबारायच लागतात बरं. हे बाकी इतिहासकाराला, हल्लीच्या शाळेतल्या प्राध्यापकाला हे दिसणार नाही. ज्ञानोबा म्हणतात ते मला दिसतं आहे. तरी मज पाहता ते मागील उणे, फेडावया गीतापणे वेद वेठला भलतेने सेवे होवावया. आता आलं की नाही, भलतेने म्हणजे काय, वाटेल त्याला. आता इथं मात्र काही अधिकाराचा विचार नाही आहे.
गीतेचं अध्ययन सगळेजण करू शकतात, पण ज्याला अध्ययन करायचं नाही ना ते गीतेचं अध्ययन नाही करत. वेदाने आम्हाला अधिकार का दिला नाही हे तो भांडणं करतात. अगोदर तो हरिपाठ चांगला पाठ कर. हरिपाठही चांगला पाठ होत नाही. हरिपाठ सोडून द्या, त्याला मराठी नीट बोलता येत नाही. लिहायचे सांगितले तर खुणच्या ठिकाणी खुण असं काही लिहून टाकतो, तो कळत नाही ना त्याला. म्हणून वेदाने आपली उणीव कशी सुधारली बघा. तरी मज पाहता ते मागील उणे. वेदाच्या ठिकाणी मागच्या असणाऱ्या अवतारातला जो उणेपणा, कोणता उणेपणा? ज्ञानाचा नाही बरं, ज्ञानाची संपन्नताच आहे, फक्त वाटण्याचा उणेपणा. वेदाला असं वाटलं की मला हे वाटता आलं नाही, कळालं का? मला हे देता नाही आलं, वाटता आलं नाही, म्हणून असं वाटलं की आपल्यात उणेपणा राहिला. मज पाहता, ज्ञानोबा म्हणतात मी ते पाहिलं वेदाकडे. ज्ञानोबांनी का बरं पाहिलं असेल? कारण ज्या परमात्म्यापासून वेद झाला तेच ज्ञानोबा आहेत. मज पाहता ते मागील उणे फेडावया, आपल्या ठिकाणचा उणेपणा दूर करावा यासाठी गीतापणे वेद वेठला. वेठला म्हणजे आकाराला प्राप्त झाला, तोच असणारा वेद गीतेच्या आकाराला प्राप्त झाला. पण कशा करता? भलतेने सेव्य व्हावया, वाटेल त्या व्यक्तीने, वाटेल त्या प्राण्याने आपल्याकडे यावं आणि आपल्या ज्ञानाचं सेवन करावं. त्याच्याकरता आपण सेवन करण्याकरता योग्य व्हावं. सेव्य म्हणजे सेवन करण्याकरता योग्य, पाठीमागे नाही आहे, पण गीतेच्या रूपाने सेव्य व्हावया. वेद आता आकाराला प्राप्त झाला म्हणजे काय झालं? वेदाने आपला कृपणपणा सोडण्याकरता नवीन आकार धारण केला. किती मोठी वेदाची काय आहे? उदारता आहे. किती मोठी भावना आहे की एका भूमिकेमध्ये मला हे देता नाही आलं तर मी स्वतःच बदल करतो. पण यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. म्हणजे वेदाने स्वतः, त्याला आपण काय म्हणतो, एखादा मनुष्य आपला युगो बाजूला ठेवतो बघा. वेदाने आपलं जे काही आहे सर्वस्व श्रेष्ठपणा तो दिला सोडून, पण तुमच्याकरता, तुम्हाला सेव्य होण्याकरता मी वेदरूपाने राहत नाही, मी माझ्यात बदल करतो. पण तुम्ही मात्र सगळेजण या. किती मोठा श्रेष्ठपणा आहे. लोक हे नाही पाहत, हे नाही पाहत, बाकीचं सगळं पाहतात, पण वेदाचं औदार्य हे पाहिलं पाहिजे आपण. वेद वेठला भलतेने सेव्य हो आवया. मग कसं सेव्य व्हायचं? याकरता ज्ञानोबा म्हणतात ना हे सेव्य व्हावया. पहिलं हे कारण, ना म्हणजे अथवा, नाही असं नाही, तर दुसरं कारण. हे अर्थे रिगोनी मनी, श्रवणे लागोने कानी, जप मिसे वदनी वसवनिया. ए गीतेचा पाठ जो जाणे, तयाचेने सांगातीपणे, गीता लिहोनी वाहने पुस्तक मिसे, ऐसे सामिस कटा. संसाराचा चोहटा, गवादी घालीत चोखटा, मोक्ष सुखाची. इथपर्यंत या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. वेदाला असं वाटलं की आपला उणेपणा आपण दुरुस्त करावा, आणि खरं असं आहे मनुष्याने उणेपणा पाहूने बरं स्वीकार करावा. उदाहरण देतो, लक्षात येईल. आपल्याकडे शाळेमध्ये परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेमध्ये किती गुण असतात? तुम्ही परीक्षा दिल्या नाही वाटतं. किती असतात? 100. आणि पास कितीला असतं? 35ला. मग आता 35 जास्त आहे का न पडलेले 65 जास्त आहे? 35 कमी आहे आणि 65 किती आहे? मग आता त्याला उणेपणा जास्त आहे का मिळवलेले जास्त आहे? उणेपणा जास्त आहे. 65 हा त्याचा काय आहे? उणेपणा आहे. आणि 35 गुण मिळाले हा त्याचा काही कमीपणा. तरी पण व्यवहारात आपण काय म्हणतो? काठावर पास. पुढच्या वर्गात जातो तो, मार्क कमी आहे त्याला. मग आता कमी असतानाही आपण त्याचा स्वीकार करतो की नाही? वेदामध्ये कुठं कमीपणा होता? वेदात एकच उणीव होती फक्त. मग वेदाला स्वीकार केलं पाहिजे की नाही? जर व्यवहारामध्ये तुम्ही एखाद्याला 65 मार्क नाही पडले, एवढा मोठा उणेपणा, काय अभ्यास आहे त्याचा, तरी स्वीकार करता तुम्ही. पण वेदाच्या बाबतीमध्ये का बरं स्वीकार करत नाही? एका महापुरुषांना विचारलं कोणीतरी, म्हणजे का हो तुम्ही धर्मराजाचं लय वर्णन करता, धर्मराज आहे, सत्यवचने आहे,
आणि धर्मराज आता द्यूत खेळले. ते महात्मे म्हणले 35 मार्काला पास विद्यार्थी तुला चालतो. आणि 99% चांगले असणारे धर्मराज फक्त 1% द्युतकर्म खेळले होते. तेवढंच तुला सलतं का, असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून उणेपणा पाहायचा नसतो. काय पाहायचा असतो, श्रेष्ठपणा पाहायचा असतो. शाळेमध्ये आपण पाहतोय बघा, आता तर असं झालं आहे का बेस्ट ऑफ 5 6-7 विषय असू द्या, 2 विषयात दिवे लावले पण 5 विषय चांगले आहेत तर त्याची टक्केवारी पकडली जाते बघा, आहे की नाही. म्हणजे इतका शासन काय करतंय, स्वीकारतं. आणि इथंच काय होतं, बुद्धीच नाही ना तेवढी. म्हणजे ज्या लोकांना अध्ययन करायचं नाही, ज्ञान ग्रहण करायचं नाही, त्यांचा दुराग्रह आहे. आम्हाला का वंचित ठेवलं, तुम्ही गीतेचं अध्ययन करा ना. पण तेही त्यांना आवडत नाही, करायचं नाही, काही नाही, फक्त आंदोलन करायचं, बाकी काही नाही. तरी मज पाहता ते उणे मागील उणे, फेडावया गीतापणे, वेद वेठला भलतेने सेव्य व्हावया. हे जे भाव आहे ना या पाठातले, हे जे तात्पर्य आहे ना, याचे वाक्य कट करून टाकू नका, हे बाकीच्याला कळणार नाही. हे आपल्याला ऐकण्याचे संस्कार आहे, म्हणून त्या बोलण्यातलं तात्पर्य फक्त आपल्यालाच कळेल. ज्याला मागचं आणि पुढचा धागाद्वारा काही माहिती नाही, त्याने असं मधलंच वाक्य ऐकलं की ते माझा अपप्रचार करीत राहील पुन्हा. म्हणून ना हे अर्थे रिगो निमनी. वेदाला असं वाटलं आपण आता अनेक निमित्ताने अनेक जणाच्या अंतःकरणात जावं. मग काय करावं बघा, अर्थे रिगो निमनी. वेदाला काहींच्या मनात प्रवेश करायचा आहे. मनामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये, आणि बुद्धीत काय राहत असतो, अर्थ. आपण शब्द ऐकतो, चांगला ऐका बरं, तर शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, त्याला शब्दार्थ म्हणतात. आणि शब्दाचा भावार्थ कळाला पाहिजे, त्याहीपेक्षा पुढे शब्दाचा गूढ अर्थ कळाला पाहिजे. आणि हा सगळ्यांना कळत नसतो. शब्द सगळ्यांना कळत नाही, तर शब्दाचा अर्थ कधी कळायचा. ज्याला अर्थ नाही त्याला गूढार्थ कधी कळायचा. आणि वाक्याच्या अंतःकरणातला भाव, तात्पर्य, देवाचे मनोगत हे तरी कोणाला कळणार आहे. त्याकरता संत अंतःकरण व्हावं लागतं. संत नाही, संत त्यांना ते कळत आहे, बाकीच्यांना कळणार नाही. म्हणून अर्थे रिगो निमनी, अर्थाच्या द्वारे आपल्याला काहींच्या मनात प्रवेश करायचा आहे. कोणाला, वेदाला. म्हणून वेदाने विचार केला काहींच्या हृदयामध्ये मी अर्थरूपाने राहणार आहे. सांगा बरं, हे अर्थरूपाने वेद कुठं राहतो, ओवी सांगू का, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आले की नाही. आपण होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडीलचे. हे सगळे संत यांच्या अंतःकरणामध्ये वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. त्यांच्या हृदयामध्ये वेद अर्थरूपाने राहतो, असा अर्थ घ्यायचा. हे मला इथल्या इथं संगती लागली बरं. ही मी अगोदर विचार नव्हता केला, ज्ञानोबांनी सांगितलं की असं सांग. ना हे अर्थे रिगोणी मनी, श्रवणे लागोनी कानी. श्रवणाच्या द्वारे आपण काही जणांच्या कानाला लागावं. कोणाच्या कानाला लागला बरं वेद अगोदर लागला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि आता कोणाच्या कानाला लागला, वा आता सगळ्यांच्याच. म्हणजे अगदी भगवान शंकरापासून तर अगदी आपल्या मंदिरामध्ये देवाची पूजा करणारा पुजारी तिथपर्यंत, म्हणजे हिमालय पर्वतापासून तर ग्रामपंचायतपर्यंत श्रवणे लागोनी कानी. कारण गीता सगळ्याला ऐकता येते की नाही, सगळ्याला ऐकता येते बघा. म्हणून श्रवणे, श्रवणाच्या द्वारे कानी लागावं. जप मिशे, काही जण गीतेचा पाठ करतात बघा. काही आपले ते वैकुंठवासी जवळेकर बाबा होऊन गेले बघा पैठणचे, दररोज गीतेचं पारायण करायचे. दररोज गीतेचं पारायण केल्याशिवाय पाणी पण प्यायचं नाही. जपमिशे वदनी वसोनिया. पारायणाच्या निमित्ताने आपल्याला एखाद्याच्या मुखात बसायचं आहे. बघा वेदाचे किती अवतार आहे. अर्थाच्या रूपाने मनात जायचं, नंतर श्रवणाच्या रूपाने कानात जायचं, जपाच्या निमित्ताने कोणाच्या तरी मुखात जाऊन राहायचं. वेदाने एवढे आपले तयार केले भाग. आणि याकरता गीता आपण. आता सगळ्यांचे अधिकार भिन्न आहे बरं. अर्थ काही सगळ्यांना कळत नाही, श्रवणही सगळ्यांना घडत नाही, आणि पारायण पण सगळेजण करत नाही. पण सगळेजण एक एक मात्र चांगलं करू शकतात. कोणी जप करा, कोणी नंतर श्रवण करा, कोणी काय करा, अर्थचिंतन करा. म्हणून पारायणापेक्षा श्रवण चांगलं आहे, श्रवणापेक्षा अर्थचिंतन चांगलं आहे, आणि अर्थचिंतनापेक्षा अर्थरूपता
सर्वश्रेष्ठ आहे. कनिष्ठपणा मला सांगायचा नाही, पण अधिकारभेदाने क्रमाक्रमाने आपल्याला परमार्थात प्रगती कशी करायची त्याचंही चांगलं लक्षण आहे. म्हणून श्रवणाचा योग आला तर फार चांगले, त्याच्यात अर्थ कळत असतात. म्हणून कळो किंवा न कळो ऐकलं पाहिजे. बघा, श्रवण केलं पाहिजे. कधी ना कधीतरी ते फलद्रूप होतंच. कमीत कमी ऐकण्याचे संस्कार तरी लागतात ना. आणि चांगलं ऐकलं त्याला दुसरं ऐका वाटत नाही. बघा, हे संस्कार असतात. मग कधी कधी माणसं म्हणतात गेलो कीर्तनाला मिळालं काहीच नाही, नुसता वेळ गेला म्हणतात. म्हणजे काय, ज्याला चांगलं ऐकण्याची चटक लागली ना त्याला दुसरं ऐकलं त्याला वक्त्याचा राग येतो. काय आपलं नशीब आहे, जाऊ द्या आता. नाही अर्थे रे गोणी मनी श्रवणे लागोनी कानी जप मिसे वदनी वसोनिया ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचेनी सांगातीपणे. या गीतेचा पाठ ज्याला कळतो, ज्याला पदापदाचा अर्थ कळतो, ज्याची संहिता झालेली आहे, त्याच्या संगतीत आपण राहावं असं कोणाला वाटलं, वेदाला वाटलं. म्हणून गीतेचा पाठ जो जाणे तयाचेनी सांगातीपणे, त्यांच्या संगतीत आपल्याला राहायचं आहे. कितवा प्रकार झाला हा, चौथा. अर्थरी कोणी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी वसोनिया गीतेचा पाठ जो जाणे तयाचेने सांगातीपणे. आणि आणखीन एक आहे आता पाचवा प्रकार, गीता लिहोनी वाहने पुस्तकमिशे. प्राचीन काळामध्ये एखादा ग्रंथ तयार झाला की छपाई यंत्राची सुविधा नसायची. मग ज्याचा हस्ताक्षर चांगला आहे लोक त्याच्याकडून ग्रंथाच्या प्रती उतरवून घ्यायची आणि त्याला काही पैसे द्यायचे, फक्त आम्हाला एवढा ग्रंथ लिहून दे. नाथ महाराजांनी भावार्थ आपलं भागवताची रचना केली, पंचाध्यायी. ते 5 अध्याय एका व्यक्तीने उतरवून घेतले आणि तो गेला वाराणसीला. त्याने तिथल्या घाटावर पारायण केलं. काही शिष्य आले, त्यांनी ऐकलं मराठीमध्ये आणि भागवत त्याने आपल्या गुरुला सांगितलं. गुरूंकडे शिष्य होते 300. गुरुंनी सांगितलं तुम्ही एक काम करा. त्याने भाषांतर केलं, आपल्याला काय माहिती नाही. प्रत्येकाने 5-5 काठ्या मारायच्या म्हणे त्यांना. म्हणजे किती झाल्या, 1,500 काठ्या. विद्यार्थी हुशार होते. त्याने गुरुजी जर तो संत महात्मा असेल तर विनाकारण नाथांच्या बाबतीमध्ये हे घडलं. नाथांना बोलवून घेतलं त्यांनी. म्हणजे ज्यांनी ही रचना केली त्या व्यक्तीला नाही, व्यक्तीवर नाथांना बोलवून घेतलं. 1,500 काठ्या मारायच्या म्हणे शिक्षा. मग ते विद्यार्थी म्हणले जर महात्मा असेल तर दोष लागेल. मग एक काम करा, तुम्ही संवाद करा, वाद घाला त्यांच्याशी, आणि वादात तुम्हाला कळेल की कनिष्ठ आहे का श्रेष्ठ आहे. ते गुरुजी म्हणले तसा वाद नाही मी करणार, पडदा लावा म्हणे एक. मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही. पण पडदा लावला नाथांच्या आणि त्यांच्या मध्यभागी. जे पडदा ओढला तर त्यांना नाथांचं भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूच्या रूपात दर्शन झालं. तुम्ही ज्यांच्यासोबत वाद करायचा ते तो माझं आराध्य दैवत आहे. पडदा उघडला की नाथ महाराज दिसले, लावला की पुन्हा भगवान विष्णू. ते नेमकं काय आहे, नेमकं हेच आहे की तुम्हाला हे कळणार नाही. आणि मग त्यांनी नाथांना सांगितलं की उर्वरित भागवत इथं पूर्ण करा. म्हणून 5 अध्याय पैठणला आणि उर्वरित बाकीचे सगळे अध्याय काशी क्षेत्रामध्ये पूर्ण झाले. 26 अध्याय, कारण 31 अध्याय भागवतातले 11व्या स्कंदातले पूर्ण झाले. आणि मग भागवताची त्यांनी मिरवणूक काढली हत्तीवरून. नाथांना म्हणले तुम्ही पण बसा, म्हणे मी नाही बसणार. काही लोकांना सहन नाही झालं. त्यांनी तो ग्रंथ घेतला आणि गंगा मातेच्या प्रवाहात प्रवाहित करण्याकरता टाकला. तर सुवर्ण कंकणासहित गंगेच्या हातावरती आले आणि वरच्यावर भागवत झेललं. वरच्यावर म्हणजे वारकरी संप्रदायातलं भागवत असं आहे की जे गंगेत बुडालं नाही. वारकरी संप्रदायातला गाथा असा आहे की जो इंद्रायणीच्या डोहात बुडाला नाही. आणि तरी तुम्ही कविता ऐकता. गीता लिहोनी वाहने पुस्तक मिशे. म्हणून ग्रंथ उतरवून घ्यायचे. बघा, म्हणून आपली श्रीमंती एवढी आहे की आपल्याला संत वाङ्मयाशिवाय काही आवडू पण नाही, ऐकायला नाही ना अध्ययनाला सुद्धा नाही. कशा करताच नाही. आपले काही काही विद्यार्थी ना अध्ययन किंवा आम्ही फार बहुश्रुत आहे असं म्हणून संत वाङ्मयाचं अध्ययन नाही करत, कादंबऱ्या वाचत बसतात. कादंबऱ्याने होणार काय, बुद्धिभेद होणार आहे, दुसरं काय होणार आहे. आणि फार मोठं बुद्धीमध्ये साठलं म्हणजे मनुष्य विद्वान नसतो होत. कधी कधी कचरा जास्त राहतो त्या नळामध्ये, पाणी कमी येतं. मग त्यामुळे असंच होतं आहे. अवांतर जर जास्त वाचलं तर बुद्धीचा भ्रम होतो. चांगलंच वाचलं पाहिजे, एवढी संपदा आहे आपल्याकडे. पण एवढं असतानाही आपल्याला दुसरं आवडतं. याचा अर्थ बाबांच्या भाषेमध्ये श्रीमंत बापाची
दरिद्री मुलं, दुसरा काही त्याचा अर्थ नाही आहे. गीता लिहोनी वाहने पुस्तक मिशे. प्राचीन काळामध्ये गीता ही पुस्तकाच्या निमित्ताने लिहून काढायची. आता आपल्याकडे काही काही विद्यार्थी ज्ञानेश्वरी लिहून काढतात, गाथा लिहितात. आपल्या याच भागामध्ये संकल्प झाला बा पाठीमागे, कितीतरी घरामध्ये वह्या वाटल्या आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली. सगळे ग्रंथ याला काय म्हणतात? ज्ञानेश्वरी म्हणा, गीता म्हणा. लिहोनी वाहने पुस्तक मिशे ऐसे सा मिस कटा. या मिस म्हणजे निमित्त, या निमित्ताने, या पद्धतीच्या द्वारे संसाराचा चौहटा, संसाराच्या असणाऱ्या चव्हाट्यावर. मिसकटा शब्दाचा अर्थ होतो, दोन अर्थ बरं का त्याचे. मी सकटा, सकट म्हणजे संपूर्ण, आणि मी सकटा असा त्याचा अर्थ होतो. किंवा दुसरा मी स निमित्त, या निमित्ताने, दोन अर्थ लागते बघा. मी शब्द वेगळा केला तर मग सकट म्हणजे काय? संपूर्ण, माझ्या सहित असा अर्थ. पर ऐसैसा अशा प्रकारे मी सकटा निमित्ताने म्हणा किंवा माझ्या सहित पूर्ण रूपाने संसाराचा चौहटा, संसाराच्या चौकावर चव्हाट्यावर गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. शुद्ध असणाऱ्या मोक्ष सुखाची वेदाने पंगत घातलेली आहे. गवादी म्हणजे काय? अन्न सत्र, ज्याच्यामध्ये भेद विचारला जात नाही. कोणी या आणि भोजन करून जा, याला म्हणतात गवादी. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबराने हे केलं की नाही? ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याकरता मोक्षाचीच पंगत आहे. पण आपल्याला ज्ञानेश्वरीच्या अध्ययनामध्ये गोडी वाटत असेल, रुची निर्माण होत असेल तर समजून घ्यावं, आपण पंक्तीला बसण्याचे अधिकारी नक्की आहोत. त्या गीता लिहिणं याच्याकरता एक गीता दर्पण नावाचा ग्रंथ आहे बघा, गोरखपूर गीता प्रेसचा. त्यामध्ये एक कथा आली आहे, मी कधीतरी सांगितली पण असेल. एक असणारा व्यक्ती कामावरून घरी चालला, रात्री त्याला उशीर झाला. त्याने रस्त्यामध्ये एका झाडाखाली एक स्त्री पाहिली आणि विचारणा केली की तू कोण आहे? तिने सांगितलं की वाट सुरू आहे, रात्रभर मला मुक्काम करायचा, मी आशय पाहते. याने घरातल्या चाव्या दिल्या, कुठे आराम कर. आणि तो पाठीमागे, घराच्या पाठीमागे गाईचा गोठा, तिथं जाऊन झोपला. दिवसभर काम केल्यामुळे त्याला झोप लागली. सकाळी त्याने आंघोळ केली तर लगेच नाश्ताच आला त्याला. त्या स्त्रीने नाश्ता केला होता. मग त्या आयत्त मिळालं की त्याची किंमत जास्त असते त्याला. दुसऱ्या म्हणजे डबाही मिळाला पुन्हा जायला दुपारी. परिचय झाला. अतिपरिचयात अवज्ञानंतर होणारे, अगोदर लग्न झालं. लग्न झालं, अपरिचित होते सगळे. एके दिवशी तो जेवायला बसला आणि वारा सुटला. ते दरवाजे आदळू लागले. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं ते दरवाजा बंद कर म्हणे, वारा आला तर पत्र उडून जातील म्हणे. मग आता एखादी स्त्री या भिंतीपासून चालत जाईल आणि समोरचा दरवाजा बंद करेल की नाही? तर तिने तसं नाही केलं, इथूनच हात लांबवला, असा लांबवला लांब. त्याने आतापर्यंत फक्त ऐकलं होतं की कानून के हात लंबे होते, आज प्रत्यक्ष पाहिले. विचारलं बाई तू कोण आहे? तिने सांगितलं मी हडळ आहे आणि तुझं पोषण नाही शोषण करण्याकरता मी आलेलं आहे. पण खबरदार, जर माझा परिचय कोणाला सांगितला तर तुला माहिती आहे आपले हात किती लंबे म्हणून. घशापर्यंत याला काही वेळच लागणार नाही. त्यामुळे त्याला चिंता लागली, सुकून गेला. मित्राने सांगितलं काय काळजी आहे, चल आपण वैद्याकडे जाऊ. वैद्याकडे गेले. सत्य घटनेवर ही. वैद्याने नाडी पाहिली आणि लक्षात आलं याच्या शरीरात रोग नाही आहे, याच्या मनात रोग आहे. मग एक औषध दिलं. औषधाची पुडी घेऊन तो घरी आला आणि आल्यानंतर पाय ठेवलं की तिला कळालं. आणि तिने सांगितलं खबरदार ते औषध आणायचं नाही घरात. हा एक एक पाऊल पुढं जायचा आणि ती एक एक पाऊल मागं सरकायची. हा 11 वाजता आला आणि ती 12 वाजता गुप्त झाली, परत नाही आली ती अजून. याने विचार केला औषधही घेतलं नाही आणि गुण कसं काय आला? कधी कधी औषध घेऊनही गुण येत नाही आणि इथं औषध न घेताच गुण आला. औषधात काय ताकद आहे? औषध झाड पाल्याचंच होतं, पण औषध ज्या कागदात आणलं होतं ना, त्या कागदावर गीता लिहोनी वाहने पुस्तकमिशे, गीतेचा एक श्लोक त्या कागदावर लिहिला होता. तो मला वा, नुसतं लिहिलं तर एवढा प्रभाव आहे. मग आता पुढच्या वर्षी मला गीता पाठ करायची असं तो म्हणला. गीता लिहोनी वाहने पुस्तकमिशे ऐसे सामी सकटा
संसाराचा चोहटा, संसाराच्या चव्हाट्यावर गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची पंगत घातलेली आहे बघा. इथपर्यंत वेदाचं औदार्य प्रगट झालं. परंतु कसं आहे, वेद निवड करत नाही. कशी बघा, परी आकाशी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रवी दीप्ती राहाटवया, आवार नभ. आवार म्हणजे अवकाश. बघा, एखाद्या पक्षाला आकाशामध्ये राहायचं असेल, उड्डाण करायचं असेल, तर जागा कोणाची आहे? आकाशाचीच. बरं, पृथ्वीवरी बैसावया, आपल्याला पृथ्वीवर बसायचं आहे, तर जागा लागेल की नाही? म्हणजे अवकाश आहे पृथ्वीवर. आकाशामध्ये संचार करायचा तरी जागा आहे. पृथ्वीवर बसायचं तरी अवकाश म्हणजे जागा आहे. रवी दीप्ती राहाटावया, सूर्याचा असणारा प्रकाश, आणि त्या प्रकाशाला फिरायचं असेल किंवा संचरण करायचं असेल तर त्याला जागा कोणती आहे? आवार नभ. बघा, आकाश म्हणजेच अवकाश. आभाळ वेगळं बरं, मेघ वेगळा, आणि पोकळी असणारी अवकाश जागा वेगळी. म्हणजे अवकाशामध्ये सगळ्यांना जागा आहे. आकाशाला स्वतःही जागा आहे, पृथ्वीला सुद्धा बसण्याकरता फिरण्याकरता पृथ्वी तरी आकाशातच आहे की नाही, आणि सूर्याला सुद्धा फिरायचं असेल तर या सगळ्यांना जागा कोणती आहे? अवकाश, आवार नभ. मग नभ विचारतो का? कोणत्या देशातले तुम्ही, कोणत्या राज्यातले, तुमचं मतदान कुठं, असं विचारतो का? विचारत नाही बघा. म्हणजे सगळ्यांना जागा देतो कोण? नभ. तेवी त्याप्रमाणे उत्तम अधम ऐसे सेविता कवनातेही न पुषे. हा व्यक्ती उत्तम आहे का हा अधम आहे असं सेवन करत असताना कवनातेही न पुषे. हा गीता नावाचा वेद कोणाला सुद्धा विचारत नाही की तुम्ही उत्तम आहे का अधम आहे. सगळ्यांना आपल्याकडे जागा आहे. सगळे या. कैवल्य दाने सरीस निववित जगा. कैवल्य दाने सरीसे. सरीसे म्हणजे समानपणाने वेद दान देतोय. कोणतं? कैवल्यांना मोक्ष. मोक्षाचं दान देत असताना जगा निववित, सगळ्या जगाला शांत करतोय बघा. हा वेद पण कशा रूपाने? गीतेच्या रूपाने. ज्याला भगवद्गीता प्राप्त झाली त्याला काय झालं? वेदच प्राप्त झाला. म्हणून कोणताही दुराग्रह करण्याचं, कलह करण्याचं काही कारण नाही. आपल्याला कारण काय आहे? मोक्ष मिळाला पाहिजे. कशानं का मिळाला? मोक्ष तर मिळाला पाहिजे की नाही, ते घ्यावं. हे माणसं घेत नाही. फक्त काय करतात? विनाकारण आपल्या बुद्धीचा प्रदर्शनाचा भाग करतात. असं नाही करावं. कैवल्य दाने सरीस निववित जगा. या लागी मागिली कुटी भ्याला वेद गीतेच्या पोटे रिगाला. आता गोमटे कीर्ती पाताला. ओवी जर आपण अशी थोडी वाचली की नाही तर वाचता वाचता पण ओवीचा अर्थ लागतो बघा. या लागी मागिली कुटी भ्याला वेद गीतेच्या पोटी रिगाला. आता गोमटे कीर्ती पाताला. पारायण असं नाही करता येत. पारायण तसंच वाचावं लागतं. फक्त अर्थ करता करता आपण स्वल्पविराम कुठं कुठं देत असतो. याकरिता मागिली कुटी. कुटी म्हणजे काय? निंदा. कुटी म्हणजे काय? आरोप, दोषारोप. कोणता? वेदाच्या ठिकाणी काय आहे? कंजूसपणा आहे, कृपणत्व आहे, असा मागचा उणेपणा वेदाला जाणवला आणि त्यामुळे वेद घाबरला. बरं, मोठी माणसं अपशब्दाला घाबरतात. तुकोबारा म्हणतात, मजते हसतील संत जिही देखिली ती मूर्तिमंत. मी जर एखाद्या ठिकाणी गेलो तर मला वारकरी संप्रदाय काय म्हणेल असा मनुष्याने जाण्याच्या अगोदर विचार करावा. कुठंही म्हणजे एखाद्या कार्यक्रमात, टी व्हीवर, कुठंही या लागे मागेली कुटी. कारण समाज आपल्याला काय म्हणणार आहे कळलं पाहिजे आपल्याला. आपण वारकरी आहोत ना, हे सगळ्यात मोठं आपलं गौरव आहे. वारकरी असणं यापेक्षा मोठं पद कोणतं नाही आहे. पण तरीसुद्धा मनुष्याला वाटतं नाही नाही मला आहे ना, मग गेलो तर फार बरं होईल, रिटर्न आलं तर बरं होईल. असं नसतं. आपल्याला आपला गौरव वाटला पाहिजे. वेदाला कळालं मागिली कुटी भ्याला. मागच्या उणीपणाला तो घाबरला आणि वेद मग गीतेच्या पोटामध्ये प्रवेश करता झाला. म्हणून वेद गीतेच्या पोटी रिगाला. वेदच आहे तो, पण त्याने गीतेच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि परिणाम आता गोमटी कीर्ती पाताला. आता म्हणजे काय? गीतेच्या रूपाने चांगल्या प्रकारची कीर्ती प्राप्त झाली. चांगली कीर्ती ती आहे ज्यात निंदा होत नाही. नाहीतर मग निंदा ज्याची होती त्याची कीर्तीच आहे की नाही, पण ती कीर्ती नाही, अपकीर्ती आहे. लोक म्हणतात कसं का ना आपण प्रसिद्ध झालं पाहिजे.
काही काही माणसांनी म्हणत का मी नेत्याच्या सभेत गेलो होतो, कोणालाच बोलले नाही, मला बोलले, काय म्हणले, खाली उतर कीर्ती. तसं नाही आहे. आता गोमठी कीर्ती पाताला, चांगली कीर्ती पाहिजे, अपकीर्ती तर कोणाची होते. म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्रीगीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. म्हणून वेदाची सुसेव्यता, अगोदर वेद सेवन करण्याकरता अवघड आहे, पण आता वेद सर्वांना सेवन करण्याकरता सुसेव्य, चांगल्या प्रकारे सुलभ झाला. आणि कशाच्या रूपाने, ते हे मूर्त जाण श्रीगीता, श्रीगीता या मूर्त रूपाने वेदाची सुसेव्यता प्रगट झाली. आणि कोणी सांगितले कोणाला, ज्ञानोबा म्हणतात श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. भगवान परमात्म्याने पंडुसुत म्हणजे अर्जुनाला उपदेशिली, चांगल्या प्रकारे याचा उपदेश केला. म्हणजे का हो, फक्त अर्जुनालाच उपदेश केला ना, आम्हाला काही फायदा झाला ना. पण कसा, पुढच्या वहीमध्ये पाहू. कुंडली कवरतारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.